नियावंती ग्रंथ हा एक अत्यंत रहस्यमय आणि अघोरी विद्या असलेला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाबद्दल अनेक कथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात, परंतु त्याचे वास्तव आजही एक गूढ आहे. नियावंती ग्रंथाचा उल्लेख करताना आपल्याला एक अत्यंत भीतीदायक आणि अनाकलनीय विद्या डोळ्यांसमोर उभी राहते. या ग्रंथाचे वाचन धोकादायक मानले जाते आणि त्याबद्दल अनेक अफवा, दंतकथा आणि श्रद्धा आहेत. नियावंती ग्रंथाचा उगम आणि त्याची कथा. नियावंती या ग्रंथाचे नेहमी लेखक आणि लिखाणाचे स्थान निश्चित नाही, परंतु असे मानले जाते की हा ग्रंथ प्राचीन काळात लिहिला गेला होता. हा ग्रंथ ताम्रपत्रांवर लिहिलेला असून त्यात अनेक मंत्र आणि श्लोक आहेत, ज्यामधून प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषा शिकता येतात. या मंत्रांचा उद्देश असामान्य शक्ती प्राप्त करणे हा आहे. या ग्रंथात निसर्ग, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या भाषांचे रहस्य उलगडण्याचे मंत्र आहेत. नियावंती ही एक अत्यंत बुद्धिमान आणि सृष्टीच्या भाषेचे ज्ञान असलेली स्त्री होती. तिच्या कथेनुसार तिला पक्षी, प्राणी आणि कीटकांची भाषा समजत होती. नियावंतीची मुख्य कथा तिच्या जीवनातल्या घटनांवर आधारित आहे, ज्यात तिच्या या असामान्य विद्येमुळे तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा समावेश आहे. तिच्या एका किस्स्यानुसार तिच्या लग्नानंतर एका रात्री तिला कोल्ह्यांचा आवाज ऐकू आला, जो सांगत होता की एका नदीतून प्रेत वाहून येणार आहे आणि त्याच्या कंबरेला 2 गाठी बांधलेल्या आहेत, ज्यात मौल्यवान मोती आहेत. नियावंती त्या आवाजानुसार मध्यरात्री नदीकडे गेली आणि त्या प्रेताच्या कंबरेला बांधलेल्या गाठी दातांनी कुरतडून उघडल्या. हा सारा प्रकार पाहून तिचा नवरा घाबरला आणि त्याला वाटले की नियावंती प्रेत कुरतडून खात आहे. त्याने नियावंतीला भुताटकीची बाई मानून तिला सोडून दिले. यानंतर नियावंती एकटी पडली आणि तिच्या विद्या आणि प्राण्यांच्या भाषांवरील ज्ञानामुळे ती शाहिरांच्या कावनांतून, अघोरी कथांमधून जिवंत राहिली. ग्रंथाचा प्रभाव आणि भीती. नियावंती ग्रंथ हा सामान्य ग्रंथ नाही. या ग्रंथाबद्दल अशी समजूत आहे की जो कोणी हा ग्रंथ वाचतो त्याला अपार शक्ती प्राप्त होते, पण त्याच्या वेळी त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाचे आणि स्वतःचे मोठे नुकसान सहन करावे लागते. या ग्रंथाच्या प्रत्येक मंत्रात एक अनोखी विद्या आहे, जी प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषांचे रहस्य उलगडते. जसे मुंगीसोबत संवाद साधण्यासाठी एक मंत्र आहे जो मुंगीला वश करतो. हा ग्रंथ वाचल्याने साधारण माणूस वेडा होतो किंवा काही महिन्यांतच आपला जीव गमावतो, अशी लोकांची धारणा आहे. नियावंती ग्रंथाचे वाचन. अनुभव आणि परिणाम. या ग्रंथाचे वाचन केल्याने काय परिणाम होतात हे अनुभवातून जाणून घेणारे खूपच कमी लोक आहेत. काही लोक सांगतात की त्यांनी हा ग्रंथ वाचला आणि त्यांना अतर्क्य घटनांचा सामना करावा लागला. तसेच काही जण सांगतात की या ग्रंथातील विद्येमुळे त्यांना मानसिक त्रास झाला किंवा ते पूर्णपणे अस्वस्थ झाले. या ग्रंथाचे वाचन एकाच वेळी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर वाचलेला मंत्र निष्क्रिय होणार नाही आणि त्या मंत्राचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. या भीतीमुळेच बहुतेक लोक या ग्रंथापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. दुर्गाबाई भागवत यांचे संशोधन. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका दुर्गाबाई भागवत यांनी नियावंती ग्रंथाबद्दल विस्तृत शोध घेतला होता. त्यांनी या ग्रंथाच्या शोधासाठी आणि त्याच्या मूळ प्रताचा मागोवा घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या संशोधनानुसार हा ग्रंथ ताम्रपटांवर लिहिला असून त्यातील मंत्र आणि श्लोकांची ताकद अतर्क्य आहे. दुर्गाबाई भागवत यांनी त्यांच्या लेखांत हा उल्लेख केला आहे की हा ग्रंथ वाचल्यानंतर व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते. स्वामी विवेकानंद आणि नियावंती. असे म्हणतात की स्वामी विवेकानंद यांनी हा ग्रंथ वाचला होता आणि त्यानंतर 6 महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनांवर आधारित नियावंती ग्रंथाबद्दल अफवा पसरल्या आहेत, परंतु या गोष्टींच्या पुष्टीकरणासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. अशा कथा आणि अफवामुळे या ग्रंथाची गूढता आणि भीती अजून वाढली आहे. नियावंती वास्तव की दंतकथा. नियावंती हा ग्रंथ पुराणकथा, दंतकथा, आध्यात्मिक अनुभव किंवा विज्ञानाच्या कक्षेपलील काहीतरी आहे का हे ठामपणे सांगणे कठीण आहे. हा ग्रंथ खरोखरच अस्तित्वात आहे की फक्त एक आख्यायिका आहे हे आजही अनुत्तरित आहे. या ग्रंथाबद्दलची माहिती आणि त्याचे अस्तित्व अजूनही एक रहस्य आहे, कारण त्याच्या प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तींचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ग्रंथाच्या कथेनुसार हा ग्रंथ आत्मसात करताना प्रचंड मानसिक तयारी आणि जबाबदारीची आवश्यकता आहे.
या ग्रंथाचे परिणाम अनपेक्षित असू शकतात, त्यामुळे हा ग्रंथ वाचण्यापूर्वी त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असावी लागते. निरावंती ग्रंथाची अफवा आणि वास्तव. निरावंती ग्रंथाच्या दंतकथांनी भल्याभल्यानं वेड लावले आहे. या ग्रंथाच्या विषयी विविध कथा सांगितल्या जातात, ज्या वास्तविक अनुभवावर आधारित नाहीत. काही जण या ग्रंथाचे अस्तित्व मान्य करतात, तर काही जण हे फक्त एक काल्पनिक लेखन आहे असे मानतात. इंटरनेटवर विक्रीस असलेल्या निरावंती ग्रंथांच्या प्रतिमा मूळ ग्रंथाच्या प्रत नाहीत, तर त्या केवळ बनावट प्रती आहेत. या ग्रंथाबद्दलच्या भीतीमुळे तो वाचने टाळावे अशीच माणसांची मानसिकता बनली आहे. हा ग्रंथ खरोखरचा आहे की नाही हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र या ग्रंथाचा शोध घेणाऱ्यांची उत्सुकता आणि त्याबद्दलचे आकर्षण अद्याप कमी झालेले नाही. निरावंती ग्रंथाचा शोध. काल्पनिक की वास्तव? निरावंती हा ग्रंथ आजपर्यंत शोधला गेला आहे की नाही हे माहीत नाही. याच्या विषयी असलेल्या गोष्टींनी त्याला एक अद्भुत आणि गूढतेने वेढले आहे. हा ग्रंथ काल्पनिक असेल तरीही त्याच्या कथांमधून, मंत्रांमधून आणि आख्यायिकांमधून एक वेगळीच जादू आणि अद्वितीयता जाणवते. निरावंती हा अद्याप ही एक रहस्य आहे आणि त्याचे सत्य काय आहे हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. या ग्रंथाबद्दलच्या गोष्टींनी लोकांच्या मनात एक भय, आकर्षण आणि गूढता निर्माण केली आहे. निरावंती हा ग्रंथ कधीच आपल्या सामर्थ्याने लोकांच्या लक्षात राहील आणि त्याचे रहस्य कायमचे गूढच राहील.